सार्थ श्री दासबोध दशक 11वा समास दुसरा चत्वार देव निरूपण. श्रीराम एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ. निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे, पाहे निश्चळाचा विवेक. ऐसा लक्षामध्ये एक, निश्चळ ऐसा निश्चयात्मक. निश्चळची तो या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती. चंचळ चक्री निघून जाती, ऐसे थोडे. चंचळी चंचळ जन्मले, चंचळाची मध्ये वाढले. अवघे चंचळाची बिंबले जन्मावरी. पृथ्वी अवघी चंचळाकडे, करणे तितुके चंचळी घडे. चंचळ सांडून निश्चळी पवाडे, ऐसा कैसा. चंचळ काही निश्चळेना, निश्चळ कदापि चळेना. नित्यानित्य विवेके जना उमजे काही. काही उमजले तरी नुमजे, काही समजले तरी न समजे. काही बुझे तरी निर्बुझे किंचित मात्र. संदेह अनुमान आणि भ्रम, अवघा चंचळामध्ये श्रम. निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे. चंचळाकारी तितुकी माया, माईक जाये विलया. लहान थोर म्हणावया कार्य नाही, सकट माया विस्तारली. अष्टधा प्रकृती फाफावली, चित्र विचित्र विकारली. नाना रूपे, नाना उत्पत्ती, नाना विकार. नाना प्राणी लहान थोर, नाना पदार्थ मकार. नाना रूपे, विकारवंत विकारले. सूक्ष्म जडत्वास आले, अमर्याद दिसू लागले काहीच्या बाही. मग नाना शरीरे निर्माण झाली, नाना नामाभिधाने ठेविली. भाषा परत्वे कळो आली काही काही. मग नाना रीती नाना दंडक, आचार एकाहुन एक. वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे. अष्टधा प्रकृतीची शरीरे, निर्माण झाली लहान थोरे. पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागती. नाना मते निर्माण झाली, नाना पाषांडे वाढली. नाना प्रकारची उठली नाना बंडे. जैसा प्रवाह पडिला, तैसाच लोक चालिला. कोण वारिल कोणाला एक नाही. पृथ्वीचा झाला गळांठा, एकाहून एक मोठा. कोण खरा कोण खोटा कोण जाणे. आचार बहुकंचित पडिला, कित्येक पोटासाठी बुडाला. अवघावर पंगची झाला साभिमान. देव झाले उदंड, देवांचे मांडले भंड. भूता देवतांचे थोतांड एकची झाले. मुख्य देव तो कळेना, काशास काहीच मिळेना. एकास एक वळेना अनावर. ऐसा नासला विचार, कोण पाहतो सारा सार. कैचा लहान कैचा थोर कळेची ना. शास्त्रांचा बाजार भरला, देवांचा गलबला झाला. लोक कामनेच्या व्रताला जोंबून पडती. ऐसे अवघे नासले, सत्यासत्य हारपले. अवघे अनायक झाले चहू गडे. मतामतांचा गलबला, कोणी पुसेना कोणाला. जो जे मती सापडला, तयास तेची थोर. असत्याचा अभिमान, तेणे पाविजे पतन. म्हणून आज्ञा तेजन सत्य शोधिती. लोक वर्तती सकळ, ते ज्ञात्यास करतळामळ. आता एका केवळ विवेकी हो. लोक कोण्या पंथे जाती, आणि कोण्या देवास भजती. ऐसी हे रोकडी प्रचिती सावध ऐका. मृत्तिका धातू पाषाणाधिक, ऐसिया प्रतिमा अनेक. बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. नाना देवांचे अवतार, चरित्रे ऐकती एक नर. जप ध्यान निरंतर करीती पूजा. एक सकळांचा अंतरात्मा, विश्वी वर्ते तो विश्वात्मा. द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक. एक ते निर्मळ निश्चळ,
कदापि न भेती चंचळ अनन्य भावे केवळ वस्तूच ते एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव भावातीत महानुभाव विवेके जाणावा जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा क्षीर निर निवडती ते राजहंस बोली जेती सारासार जाणती ते महान भाव अरे जो चंचळास ध्याईल तो सहजची जळेल जो निश्चळास भजेल तो निश्चळची प्रकृती सारखे चालावे पर्यंतरी शाश्वत ओळखावे सत्य होऊन वर्तावे लोकायसे इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम